आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विशालदादा हे स्वतः उमेदवार नाहीत, जनतेच्या मागणी खातर आपण त्यांची उमेदवारी भरली होती आणि जनतेने दाखवून दिलं की जनतेने एखादी इलेक्शन हातात घेतल्यानंतर की तिथं कशा पद्धतीनं निकाल लागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले एकमेव अपक्ष उमेदवार असणारे विशालदादा आहेत। लोकांना दादागिरी पचत नाही, लोकांना आपली माणसं, काम करणारी माणसं लागतात, हे अनेकदा लोकांनी दाखवून दिलेलं आहे। भाजपाचे नगरसेवक असतानाही विशाल पाटलांना तुम्ही सपोर्ट केला आणि त्यामुळे आता विशाल पाटील निवडणूक सक्सेस होत आहेत। 60,000पेक्षा जास्त लीड त्यांना आता मिळालेले 14-15 हे भारतीय जनता पार्टीचं जरी आम्ही असलो तरी शेवटी नाती महत्त्वाचे आहेत आणि नाती वसंतदादा घराणं आमचं कुटुंब जुनं घराणं आहे आणि मुळात मिरजेतल्या सगळ्यांनी ठरवलं की यावेळी विशालदादांना हे करायचं। इलेक्शनच्या वेळी आम्ही जरी पुढं असलो तर आत्ता तुम्हाला निकाल झाल्यावर स्पष्ट कळालं असेल की भारतीय जनता पार्टीचे किती टक्के लोकांनी मदत केली, कारण की सगळ्या साईच्या साई विधानसभेमध्ये विशालदादा लीड आहे। आता काकांना फक्त एकच काम राहिलेलं आहे, तासगावात त्यांनी आता फक्त मान हलवत बसायचं आता।